मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? आपण पाहतोय की आज खरं तर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। जवळपास अर्धा तासहून अधिक त्यांच्यात चर्चा झालेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर झालेले आरोप अनेक आहेत आणि या सगळ्यात म्हणजे सभागृहामध्ये झालेला जो प्रकार आहे, रम्मी खेळतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर एकूणच नाराजी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि यासह जे मित्र पक्षातले नेते आहेत किंवा मग विरोधी पक्षातले नेते आहेत यांनी देखील त्यांच्यावर टीका करत मात्र अजित पवार काय नेमकी भूमिका मांडणार आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। मात्र आता ही बैठक संपलेली आहे, चर्चा झालेली आहे, त्यामुळे अजित पवारांच्या या सगळ्याच बैठकीमध्ये माणिकराव कोकाटेंकडून दिलगिरी जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे भविष्यात अशी वक्तव्य करणार नाही अशी देखील माणिकराव कोकाटेंची हमी देखील आहे। सध्या आपण पाहतोय की अजित पवारांच्या या सगळ्याच निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या मंत्रालयामध्ये आपण पाहतोय की 12 वाजता मंत्रिमंडळ बैठक सुरू होणार आहे आणि त्याआधीच अजित पवार यांच्या दालनामध्ये आता प्री कॅबिनेट सुरू आहे। आपल्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही प्रमुख नेते आहेत किंवा मग मंत्री आहेत, छगन भुजबळ असतील, आदिती तटकरे असतील, स्वतः अजित पवार उपस्थित आहेत, यासह पक्षातील इतर देखील प्रमुख नेते उपस्थित आहेत। त्यामुळे आजच्या या सगळ्याच बैठकीनंतर अजित पवार काय निर्णय घेतात कोकाटेंच्या बाबतीत याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी मीनाक्षी, आपण जर पाहिलं तर याआधी सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली, ते आता या ठिकाणी कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मागणी करताना जोर धरताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी ते म्हणतात एकदा चुकी होऊ शकते, एकदा वक्तव्य केलं, वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांना तंबी दिली होती, मात्र पुन्हा एकदा अशी 2-3 वेळा त्यांच्या चुका या झालेल्या आहेत असं सुप्रिया सुळे म्हणत होत्या। मात्र तरीही अजित पवार किंवा पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही, राजीनामा घेतलेला नाही। मात्र आता त्या राजीनामा घेण्यासाठी जोर धरू लागलेले आहेत। विरोधकांकडून आता राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय। निश्चितच, कारण ज्यावेळी हा संपूर्ण सभागृहातला व्हिडिओ बाहेर आला त्यापूर्वी देखील माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात आले होते आणि तेव्हा देखील आपण पाहतोय की कृषी संदर्भात झालेल्या घोटाळा संदर्भात देखील त्यांच्यावरती अनेक आरोप लागले होते। त्यानंतर आता सभागृहातला हा प्रकार एकूणच वारंवार घडत असलेले हे प्रकार या सगळ्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे जे आहेत ते अनेकदा अडचणीत आलेले आहेत आणि आता ह्या प्रकरणानंतर विरोधकांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि ही मागणी आता जोर धरू लागलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या नेत्या ज्या आहेत सुप्रिया सुळे खासदार ह्या स्वतः दिल्लीत आहेत आणि दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेत असताना ह्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी माहिती देत त्यांनी मागणीची देखील त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केलेली आहे। त्यामुळे आता अजित पवार नेमकं ह्या सगळ्याच प्रकरणानंतर वारंवार घडत असलेले जे प्रकार आहेत आणि त्यांच्यावर लागलेले जे आरोप आहेत यावरून आता कोकाटेंची आणि अजित पवारांची बैठक जरी झाली असेल तरी मात्र आता अजित पवार आपल्या या मंत्र्यांसंदर्भामध्ये काय नेमके निर्णय घेतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी मीनाक्षी, असंही बोललं जातंय की राजीनामा नाही घेतला तरी पण विभाग हा बदलला जाऊ शकतो, कोणत्या विभागाची जबाबदारी दिली जाऊ शकते त्या संदर्भात काय चर्चा सुरू आहेत का? अद्यापही या संदर्भात कोणतीही माहिती नाहीये, पण जी मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे तर मात्र अजित पवार यांच्याच पक्षातली जी मंत्रिपद जी आहेत मग तर कृषी खातं अधिक सगळ्यात पुढे आहे। तर कृषी खात्यामध्ये सध्या माणिकराव कोकाटे आहेत तर त्यांच्या जागी अनिल पाटील आणि इतर मंत्र्याला हा पद दिला जाऊ शकतो। जी खातं मीनाक्षी, सांभाळण्याची जबाबदारी आपले प्रतिनिधी चेतन ननवरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट झालेली आहे, प्रचंड नाराज अजित पवार झाल्याची माहिती मिळते, बैठक संपलीये, काय या संदर्भातील एकंदरीतच माहिती? निश्चितच नीलम, अद्यापही बैठक सुरू आहे। गेल्या तासाभरापासून एकंदरीत या दोनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। मात्र जी माहिती समोर येत होती की सातत्याने जी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आपल्याला कोकाटेंच्या तोंडातून पाहायला मिळालेली होती, मग त्यामध्ये उसाळगावची पाटीलकीचं वक्तव्य असेल, 1 रुपया तर भिकारी घेत नाही असं शेतकऱ्यांसंदर्भात केलेलं वक्तव्य असेल, त्यानंतर रमीचा व्हिडिओ असेल, त्यापूर्वी शासनालाच भिकारी म्हणून नमूद करणं असेल, त्यामुळे एका पाठोपाठ एक समज दिल्यानंतर ही वादग्रस्त मालिका सुरू असल्यामुळे कुठेतरी कोकाटेंची कान उघडणी करण्याचा प्रकार आहे तो अजित पवारांकडे सुरू आहे। तुर्तास जरी राजीनाम्याचा दबाव असला तरीही याआधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला विशेष करून बॅकफुटला जाण्याची गरज भासलेली होती आणि त्यानंतर दुसरा राजीनामा घेतला तर निश्चितच कुठेतरी पक्षाची नाचक्की होऊ शकते। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका सहन करावा लागू शकतो। त्यामुळे एक कारवाई तर होईल, मात्र त्यामध्ये खाते बदल केला जाईल
अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे. आता थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं असेल, छगन भुजबळ असेल, आदित्य तटकरे असतील, हे दोन्ही मंत्री दालनात दाखल झालेले आहेत. माध्यमांना आतमध्ये प्रवेश बंदी असली तरीही आतमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे हे माणिकराव कोकाटे बाहेर आल्यानंतरच माहिती मिळू शकेल. मात्र जी प्राथमिक माहिती होती की कुठेतरी नाराजीचा सूर होता, अजितदादांनी स्पष्ट केलं होतं. पक्षांतर्गत एकंदरीत ज्या प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या, माहिती घेतलेली होती, आढावा घेतला होता, त्यामध्ये जे सूर होता तो म्हणजे खातेपालट करण्यात यावा, जेणेकरून एक दणका कुठेतरी कोकाटेंना दिला जाईल आणि इतर मंत्र्यांनाही त्यामुळे वचक बसेल. आणि यापुढे जर अशा प्रकारचं कुठलंही गंभीर वर्तन जर केलं तर मात्र मंत्रिपदावरतून डच्चू दिल्याशिवाय दुसरी कारवाई नसेल. परिणामी आत्ता तरी खाते बदल केला जाईल, हीच प्राथमिक माहिती समोर येते. जी नक्कीच. कोणतं खातं दिलं जाणार त्या संदर्भातील काय चर्चा आहे, यासोबतच भविष्यात अशी वक्तव्य करणार नाही अशी सुद्धा कोकाटे यांनी हमी दिली आहे. निश्चितच आता तशी हमी देण्याच्या अटीवरच हे मंत्रिपद कायम ठेवण्यात येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकरंद पाटील जे ग्रामीण भागातील चेहरा आहे आणि कृषी बाबतची जाण आहे, अशा मंत्र्यांना कुठेतरी कृषी खात्यावरती वर्दी लागू शकते. आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे एक साईड ट्रॅकचं खातं कुठेतरी कोकाटे यांच्या गळ्यात बांधलं जाईल, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य होणार नाही. तशी तंबीही अजित पवारांकडून दिली जाऊ शकते, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेही राष्ट्रवादीला या संदर्भातील फटका सहन करावा लागू नये. आणि म्हणूनच आज एकंदरीत ही कानउघडणी केल्यानंतर तरी कोकाटेंच्या वर्तनामध्ये कुठला बदल होतोय का, त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठला बदल होतोय का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. जी नक्की. चेतन नक्कीच धन्यवाद. याचे अपडेट आम्ही घेतच राहू. तुर्तच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.